आपण पहिल्या लेक्चर मधले शिकलो होतो की कॉन्जुगेट कसा काढायचा आणि त्याच्या प्रॉपर्टी शिकलो होतो, बरोबर आहे. आज आपण शिकणार आहेत मॉड्युलस. कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टी बेस जर आपण एक्झाम्पल घेतले नसतील तर एक्झाम्पल सोबतच घेऊ, सगळे पहिले थेअरी शिकून घेऊ. नेक्स्ट पॉइंट आहे मॉड्युलस. मॉड्युलस किंवा त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर मॉड्युलस काय असतं नेमकं? ते कॉम्प्लेक्स नंबर आहे कुठेतरी, झेडने डिनोट केलं आपण. हा ए इथून इथून डिस्टन्स बी, आपल्याला हे काढायचं. दिस इज नथिंग बट मॉड झेड. आपण मॉड झेड हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो. राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर मॉड झेड इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर plus b square. What is a? A means real part of z. The real part of z, the square plus imaginary part of z, the square. For example दिलेलं आहे तुम्हाला z is equals to 1 plus 2 iota. त्याचा मॉड काढायचा. मॉड कसं काढणार? मॉड ऑफ z is equals to अंडर रूट ऑफ रियल पार्ट किती दिलेलं मुलांना 1, 1 चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट किती दिलेला आपल्याला 2, 2 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती मुलांना 1 प्लस 2 चा स्क्वेअर किती मुलांना 4, 4 प्लस 1 किती 5. मॉड झेड ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? रूट 5. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस फंक्शन. प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस फंक्शन, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स. तर 1 by 1 प्रॉपर्टी शिकूयात. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट मुलांना, कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याचा कॉन्जुगेट, त्याचा मायनस, त्या कॉन्जुगेटचा मायनस, या सगळ्यांचा जर मॉड जर घेतला तर तो काय असतो मुलांना? सेम. काय असतो? सेम. रिमेंबर दिस, कारण की मॉड्युलस म्हटल्यावर त्याचा स्क्वेअर होणार आहे आणि ते पॉझिटिव्ह मध्येच कन्वर्ट होणार आहे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर झेड इज इक्वल टू सपोज जर आपण 1 प्लस आयोटा जर घेतलं तर मॉड झेड किती होईल मुलांना? अंडर रूट ऑफ रियल पार्ट किती 1, इमॅजिनरी पार्ट किती आहे आयोटाचा कोएफिशिएंट 1, 1 प्लस 1 किती मुलांना? रूट 2. नेक्स्ट झेड बार जर घेतला तर 1 मायनस आयोटा, तर मॉड ऑफ झेड बार काय होईल मुलांना? अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस मायनस 1 चा स्क्वेअर इज पॉझिटिव्ह 1. तरी पण आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली? रूट. तुम्ही यापैकी कोणतीही सिच्युएशन घेतली त्याचा मॉड जर घेतला तर तो किती असणार आहे? सेम असणार. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर सेकंड, मॉड ऑफ झेड जर 0 असेल तर इम्प्लाइज दॅट काय होईल मुलांना? त्या झेड ची व्हॅल्यू 0 पाहिजे, अदरवाइज त्याचा मॉड 0 येऊ नाही शकत, लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर थर्ड, काय प्रॉपर्टी नंबर थर्ड? जो मायनस ऑफ मॉड झेड इज लेस दॅन और इक्वल टू रियल पार्ट ऑफ झेड and is less than or equal to mod z, किंवा मायनस mod z is less than or equal to imaginary part of z is less than or equal to mod z. लक्षात ठेवा कोणताही जो नंबर असेल तो त्याच्या मायनसच्या मॉडच्या
पॉझिटिव्ह मॉडच्या मदतच असेल, रिअल नंबर आणि इमॅजिनरी पार्ट त्याचा. फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला समजायचं असेल तर झेड इज इक्वल टू सपोज आपण 1 मायनस आयोटा जर घेतलं तर रिअल पार्ट ऑफ झेड किती मुलांना येते 1 आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड किती मुलांना -1. तर याची मॉड किती मुलांना, मॉड इज नथिंग बट किती √2. तर √2 इज लेस दॅन 1 ग्रेटर दॅन -1 आणि लेस दॅन √2 बरोबर आहे. आणि -√2 इज लेस दॅन -1 इज लेस दॅन पॉझिटिव्ह रूट. बघा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यानंतर मुलांना प्रॉपर्टी नंबर 4, हिला सगळ्यात बघू. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हटलं तरी चालेल, खूप महत्वाची प्रॉपर्टी, IMP म्हणून लक्षात ठेवा. जर कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याच्या कॉन्जुगेटने जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटतं. आता हे माहित नसेल तर डिरेक्टली पण करू शकतात. झेड जर a प्लस आय बी तर झेड बार किती असेल मुलांना a मायनस आय बी. इथं फॉर्म्युला तयार झाला a प्लस बी a मायनस बी. काय फॉर्म्युला असतो मुलांना, a चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. तर इक्वेशन काय होईल, a स्क्वेअर मायनस आयोटाचा स्क्वेअर आयोटाचा स्क्वेअर, तर त्याची व्हॅल्यू किती असते -1. तर मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर. अँड दिस इज नथिंग बट a स्क्वेअर प्लस प्लस बी स्क्वेअर इज नथिंग बट मॉड झेडचा स्क्वेअर. काय प्रॉपर्टी, झेड इंटू झेड बार इज इक्वल्स टू मॉड झेडचा स्क्वेअर. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5. काय प्रॉपर्टी नंबर 5th प्रॉपर्टी, मॉड ऑफ z1 इंटू झेड. जर दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आणि त्यांचा प्रोडक्ट जो आहे तो मॉड मध्ये दिलेला तर तुम्ही तो वेगवेगळा मॉड देऊ शकता. मॉड ऑफ z1 इंटू मॉड ऑफ z2. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6th प्रॉपर्टी, डिव्हिजन मध्ये मॉड ऑफ z1 अपॉन मॉड ऑफ z2 इज इक्वल्स टू मॉड ऑफ z1 अपॉन मॉड ऑफ z2. फॉर जनरल पण लक्षात ठेवा, जनरलला पण होल्ड करते ही प्रॉपर्टी. तर जनरल म्हणजे काय, मॉड ऑफ z1 इंटू z2 इंटू सो ऑन अप टू zn. त्याला काय लिहू शकतो मुलांना आपण, मॉड ऑफ z1 इंटू मॉड ऑफ z2 अँड सो ऑन अप टू मॉड ऑफ zn. तर ह्या प्रॉपर्टीमुळे तुमचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते खूप कन्झ्युम होतात, खूप कन्झ्युम, जे तुमचा खूप जास्त वेळ वाचतो. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7th प्रॉपर्टी, मॉड ऑफ z1 प्लस z2 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू मॉड ऑफ z1 चा स्क्वेअर प्लस मॉड ऑफ z2 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ z1 इंटू z2 चा बार, किंवा याला तुम्ही 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ z2 इंटू z1 चा बार पण लिहू शकता, लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 8 प्रॉपर्टी, मॉड ऑफ z1 मायनस z2 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू z1 चा स्क्वेअर प्लस z2 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ z1 इंटू z2 चा बार. आणि जेव्हा आपण ह्या दोन्ही इक्वेशनला ऍड करू प्रॉपर्टी नंबर 9 कन्वर्ट होईल. काय प्रॉपर्टी नंबर 9, मॉड ऑफ z1 प्लस z2 चा होल स्क्वेअर प्लस मॉड ऑफ z1 मायनस z2 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड ऑफ z1 चा स्क्वेअर प्लस मॉड ऑफ z2 चा स्क्वेअर. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 10th प्रॉपर्टी मुलांना, मॉड ऑफ z1 प्लस z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ z1 प्लस मॉड ऑफ z2. आणि तशीच मॉड ऑफ z1 मायनस z2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ z1 मायनस मॉड ऑफ z2. याला म्हणतो आपण ट्रायंगल इनइक्वालिटी. म्हणतो आपण ट्रायंगल इनइक्वालिटी. नेक्स्ट आता ह्याला झाला प्रॉपर्टीज.
आता प्रॉपर्टीचा वापर कुठे करायचा, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याला कन्झ्युम करायचं. फॉर एक्झाम्पल आता बघा तुमचं किती मोठा वेळ वाचेल. झेड इज इक्वल टू दिलेलं आहे मुलांना तुम्हाला 2 प्लस आयोटा इंटू 1 प्लस आयोटा अपॉन 3 प्लस आयोटा, आणि तुम्हाला याचा मॉड काढायला सांगितलं. तर तुम्ही याला कॉम्प्लिकेट सॉल्व्ह करून पूर्ण हे करून त्याच्यामध्ये वेळ जाईल. डिरेक्टली मॉडची प्रॉपर्टी वापरा मुलांना. काय मॉडची प्रॉपर्टी, तुम्ही त्याला वेगवेगळा मॉड देऊ शकता. मॉड ऑफ 2 प्लस आयोटा इंटू मॉड ऑफ 1 प्लस आयोटा अपॉन मॉड ऑफ 3 प्लस आयोटा. तर याचा मॉड काहीतरी राहील मुलांना अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर किती 4 प्लस आयोटाचा कॉफिशियंट किती 1 त्याचा स्क्वेअर 1 इंटू अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर किती मुलांना 9 आणि आयोटाचा कॉफिशियंट किती 1. बरोबर आहे. नेक्स्ट याला कसं लिहू शकतो मुलांना आपण अंडर रूट ऑफ 5 इंटू अंडर रूट ऑफ 2 अपॉन अंडर रूट ऑफ 10. बघा सेम आहे का, गेट कॅन्सल 5 टू 10 10 अपॉन 10 इज 1. तुमचं उत्तर किती मिळालं, पण तुम्हाला जास्त वेळ वाया घालवण्याची गरज पडली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीज खूप महत्वाच्या असतात. नेक्स्ट पॉइंट आहे पोलार फॉर्म. पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर काय आहे पोलार फॉर्म ते समजून घ्या. इथे तुमच्या कुठेतरी कॉम्प्लेक्स नंबर इथे कॉम्प्लेक्स नंबर तुमचा Z. तर हे ए रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट, हा आहे मॉड Z. पोलार मध्ये अँगल पण असतो. तर पहिले पोलार फॉर्म शिकण्याच्या अगोदर आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकावं लागेल. का शिकावं लागेल? आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट इज आर्ग्युमेंट? आपल्याला अँगल कसा काढायचा, आता एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे त्याचा अँगल कुठं कसं काढायचं ते समजून घ्या पहिले. सपोज आहे ते एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, आपल्याला हा अँगल काढायचा. तर हा झाला थिटा, हा झाला तुमचा ए बी आणि हा झाला मॉड Z. मला सांगा मुलांना साइन थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट किती मुलांना बी अपॉन मॉड Z. सिमिलरली cos थिटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना? ऍडजस्टन अपॉन हायपोटेन्यूस. जर आपण tan थिटा जर काढला, tan थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? बी अपॉन ए. बरोबर आहे. तर हा tan जो आहे तिकडे जाऊन काय होईल मुलांना? इनवर्स. तर थिटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ बी अपॉन ए. थिटा इज नथिंग बट आर्ग्युमेंट ऑफ Z. काय म्हणतो आपण? आर्ग्युमेंट ऑफ Z. आता बी म्हणजे काय मुलांना? इमॅजिनरी पार्ट ऑफ Z. बरोबर आहे. व्हॉट इज ए? रिअल पार्ट ऑफ Z. काय? रिअल पार्ट ऑफ Z. तर आर्ग्युमेंट साठी एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. तर खूप जण याच्यामध्ये चूक करतात की त्याचे कोऑर्डिनेट काय काय तेच लक्षात राहत नाही मुलांना. फर्स्ट क्वार्टर मध्ये पॉईंट काय येतात मुलांना? प्लस प्लस. सेकंड क्वार्टर मध्ये साइन काय येतात? मायनस प्लस. थर्ड क्वार्टर मध्ये काय येतात? मायनस मायनस. आणि फोर्थ क्वार्टर मध्ये येतात मुलांना प्लस मायनस. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे Z इज इक्वल्स टू 1 मायनस आयोटा. तर ए ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 1. बी ची व्हॅल्यू दिलेली -1. आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ Z काढायचं. काय काढायचं? आर्ग्युमेंट ऑफ Z. तर फॉर्म्युला काय मुलांना? tan इनवर्स ऑफ बी अपॉन ए. काय दिलेलं? बी अपॉन ए. बी ची व्हॅल्यू किती दिलेली? -1. तर tan इनवर्स ऑफ -1 अपॉन 1 म्हणजेच tan इनवर्स ऑफ 1. आता tan तर दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, मग त्यापैकी क्वाड्रंट कोणता घ्यायचा हे महत्वाचं आहे ना.
मग तुम्हाला ए चा साईन काय दिलेला प्लस आणि बी चा साईन काय दिलेला मायनस, म्हणजे प्लस मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिसते मुलांना, इन फोर्थ क्वाड्रंट. तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसं घेऊन जातो मुलांना आपण 2π - थीटा. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना टॅनची 45, तर 2π - π/4, तर ते किती झालं मुलांना 7π/4. तर स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, जर तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचंय तर तुम्ही कसं घेऊन जाणार त्याला π - थीटा. जर तुम्हाला थर्ड क्वाड्रंट मध्ये घेऊन जायचंय तर π+θ, आणि तुम्हाला फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचंय तर 2π - थीटा. रिमेंबर दिस, हे खूप महत्वाचं पॉईंट. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर सेकंड. जर तुम्हाला z इज इक्वल टू दिलेलं आहे -2 आयोटा. मला सांगा मुलांनो, a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -2, b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -2. आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय मुलांनो, आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a. तर b ची व्हॅल्यू किती दिलेली -2 अपॉन -2, तर ते किती झालं tan इनवर्स ऑफ -2 गेट कॅन्सल 1. लगेच मुलं आन्सर लिहून टाकतात. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते 45, π/4. सर π/4 उत्तर चुकता येते. इथे साईन बघा पहिले काय दिलेलं मायनस मायनस, तर मायनस मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिलेलं मुलांना तुम्हाला थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर तुम्हाला जो अँगल लागणार आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं जाणार मुलांना पाय प्लस कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना π/4 ला, तर पाय प्लस π/4, तर ते किती झालं मुलांना 5π/4. किती झालं 5π/4. तर हा झाला तुमचा अँगल. लक्षात ठेवा, कारण की तुमचा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय, थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये त्याचा अँगल किती असेल, तर तो अँगल काढावा लागतो तुम्हाला. त्याला म्हणतो आपण आर्ग्युमेंट ऑफ z. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट. प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता वन बाय वन प्रॉपर्टीज समजून घेऊया. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2. जर कोणी दोन कॉम्प्लेक्स नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेले आणि त्यांचा आर्ग्युमेंट जर काढायचा, तर तुम्ही त्याला असं करू शकता, आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2. रिमेंबर दिस, ही प्रॉपर्टी खूप महत्वाची. तशीच जनरल साठी पण होल्ड होते. इन जनरल, आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 इंटू सो ऑन अप टू zn. त्याला काय लिहू शकतो मुलांना आपण, आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2 प्लस सो ऑन अप टू आर्ग्युमेंट ऑफ zn. लक्षात ठेवा काय आन्सर सांगितलं, आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 इंटू zn is equals to argument of z1 plus argument of z2 plus so on up to argument of zn. Next, property number second. Property number second है argument of z1 upon z2 is equals to argument of z1 minus argument of z2 minus argument of z2. Remember this. Next, property number third. Third property, argument of z bar is minus of argument of z. Is what? Minus of argument of z. Similarly, fourth, argument of z upon z bar. z upon z bar. म्हणजे ऑब्झर्व करा मुलांनो, इथे ह्या प्रॉपर्टी नुसार जर लिहिलं तर ते कसं दिसेल मुलांनो, आर्ग्युमेंट ऑफ z मायनस आर्ग्युमेंट ऑफ z बार. आणि आताच प्रॉपर्टी शिकलो आपण, आर्ग्युमेंट ऑफ z बार इज नथिंग बट मायनस आर्ग्युमेंट. मायनस मायनस काय होईल मुलांनो, प्लस. तर प्रॉपर्टी काय मिळाली,
argument of z upon z bar is nothing but 2 times argument of z. नेक्स्ट याच्या नंबर नंतर आहे प्रॉपर्टी नंबर फिफ्थ. प्रॉपर्टी नंबर फिफ्थ काय? प्रॉपर्टी नंबर फिफ्थ आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 बार काय होईल प्रॉपर्टी सांगा बरं का माहिती आहे? आर्ग्युमेंट ऑफ z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2 बरोबर आहे, कारण की आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 प्लस पण आर्ग्युमेंट ऑफ z2 बार इज मायनस, म्हणून ती प्रॉपर्टी अशी लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर सिक्स्थ काय? सिक्स्थ प्रॉपर्टी मॉड ऑफ z1 प्लस z2 इज इक्वल्स टू मॉड ऑफ z1 मायनस z2 जर असेल तर एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, आर्ग्युमेंट ऑफ z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2 इज नथिंग बट पाय बाय. तुमचा वेळ वाचला. आणि नेक्स्ट लास्ट वन प्रॉपर्टी नंबर 7 मॉड ऑफ z1 प्लस z2 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू मॉड ऑफ z1 स्क्वेअर प्लस मॉड ऑफ z2 चा स्क्वेअर असेल तर इम्प्लाइज करेल z1 अपॉन z2 इज प्युअरली इमॅजिनरी. काय? प्युअरली इमॅजिनरी. आता याच्यामधला एक पॉइंट आहे, ते बरेच जण फसतात त्याच्यामध्ये, तर तुम्ही नाही फसायचंय. तर त्याच्यासाठी मी एक स्ट्रॅटेजी सांगतो, ती लक्षात ठेवा. जर आपण कॉम्प्लेक्स नंबर असा घेतला z इज इक्वल्स टू 1, z इज इक्वल्स टू आयोटा, z इज इक्वल्स टू -1 आणि z इज इक्वल्स टू मायनस आयोटा, बरोबर आहे. म्हणजेच याला कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिणार आपण? याला 1,0, याला कसं लिहिणार 0,1, याला कसं लिहिणार मुलांना -1,0, याला कसं लिहिणार मुलांना आपण 0,-1, बरोबर आहे. तर इथे अँगल किती असतो मुलांना? याचे अँगल डायरेक्ट असे लक्षात ठेवायचे. असं जर फॉर्मॅट दिलं तर याची आर्ग्युमेंट किती मुलांना 0, असं नाही लिहायचं तर असं लिहा आर्ग्युमेंट ऑफ z इथे किती राहील मुलांना 0. इथे आर्ग्युमेंट ऑफ z किती राहील सांगा? आर्ग्युमेंट ऑफ z इज π/2. इथे आर्ग्युमेंट किती राहील मुलांना? आर्ग्युमेंट ऑफ z इज नथिंग बट π. इथे आर्ग्युमेंट किती राहील मुलांना? आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल्स टू 3π/2. तर ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, तुमचा खूप जास्त वेळ पण वाचेल आणि कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन पण नाही होईल. हा बेस्ट वे आर्ग्युमेंट लक्षात ठेवायचा. लक्षात ठेवा z इज इक्वल्स टू 1 दिले असेल त्याची आर्ग्युमेंट 0, z इज इक्वल्स टू आयोटा दिलेला असेल त्याची आर्ग्युमेंट π/2, z इज इक्वल्स टू -1 दिलेलं असेल त्याची आर्ग्युमेंट π आणि z इज इक्वल्स टू मायनस आयोटा दिलेलं असेल त्याची आर्ग्युमेंट किती? 3π/2. तर ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी. आता आपण काय शिकलो? आता आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता आर्ग्युमेंटचा वापर करून आपल्याला पोलर फॉर्म मध्ये लिहायचं कॉम्प्लेक्स नंबर. पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कोणता पण कॉम्प्लेक्स नंबर दिलेला तुम्हाला त्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं मुलांना? पोलर फॉर्म. तर नेमका पोलर फॉर्म काय असतो त्याचं? एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला तुम्हाला आता इथे कुठेतरी, तर आता तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी माहिती. हा ए, हा बी आहे, हा मॉड ऑफ झेड आहे आणि ही काय? आर्ग्युमेंट ऑफ झेड, बरोबर आहे. मग साइन थिटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना? साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, तर बी अपॉन मॉड झेड. तर इथं बी ची व्हॅल्यू काय मिळाली मुलांना? बी इज इक्वल्स टू मॉड झेड इंटू साइन थिटा. सिमिलरली कॉस थिटा इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना? ऍडजस्टन अपॉन हायपोटेन्यूस. तर ऍडजस्टन किती दिलेली मुलांना आपल्याला? ऍडजस्टन दिलेली ए अपॉन मॉड झेड. तर ए इज इक्वल्स टू किती मिळालं मुलांना? मॉड झेड कॉस थिटा. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण कॉम्प्लेक्स नंबर कसा डिनोट करतो? z इज इक्वल्स टू ए प्लस आयोटा टाइम्स बी. तर z इज इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला? मॉड झेड इंटू कॉस थिटा. मॉड झेड इंटू कॉस थिटा
प्लस आयोटा टाइम्स बी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला, मॉड झेड इंटू साइन थिटा, मॉड झेड इंटू साइन थिटा. दोघांना काय कॉमन निघतं मुलांना, मॉड झेड. मॉड झेड जर कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये काय राहील मुलांना, कॉस थिटा प्लस आयोटा टाइम्स साइन थिटा. बरोबर आहे. मला सांगा झेड इज इक्वल टू मॉड झेड, तर हा काय झाला तुमचा पोलार फॉर्म. आता काय म्हणतो आपण, पोलार फॉर्म ऑफ एनी कॉम्प्लेक्स नंबर. आणि मॉड झेडला कधी कधी आर ने पण डिनोट करतात. कशाने डिनोट करतात, आर ने. आता सपोज फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 1 प्लस आयोटा दिलेले, ते तुम्हाला याला पोलार फॉर्म मध्ये लिहायचे. तर मॉड झेडची व्हॅल्यू किती झाली मुलांनो, √2 थिटा. आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय मुलांनो, टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन येतो 1/1 किती 1. आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतात तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांनो, π/4. आपला फॉर्म काय सांगितला, झेड इज इक्वल टू मॉड झेड इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आयोटा टाइम साइन थिटा. तर मॉड झेडची व्हॅल्यू किती मुलांनो, √2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ π/4 प्लस आय साइन π/4. तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबरच भेटेल. आणि हा कोणता फॉर्म झाला मुलांना, पोलार. लक्षात ठेवा. तर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी लागतील पोलार फॉर्म मध्ये, ते रिमार्क म्हणून लिहून ठेवा किंवा कसंही लक्षात ठेवा. 1 बाय 1 शिकवत. सपोज तुम्हाला झेड इज इक्वल्स टू 1 दिलेला म्हणून, झेड इज इक्वल्स टू किती दिलेला, -1. सपोज झेड इज इक्वल्स टू किती दिलेला, -1. याची आर्ग्युमेंट 1च राहील, त्याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. पण तुम्हाला थिटा इज इक्वल्स टू, आता स्ट्रॅटेजी सांगितली, झेड इज इक्वल्स टू -1 कुठे दिसतोय बघा बरं का इथे. त्याचा अँगल किती झाला मुलांना, पाय. तर झेड इज इक्वल्स टू -1 दिलेला असेल तर त्याचा पोलार फॉर्म काय असेल मुलांना, डायरेक्ट आपण त्याला कसं लिहू शकतो, कॉस ऑफ पाय प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ पाय. लक्षात ठेवा, डायरेक्ट जर असं दिलं असं आणि असं जर लिहिलं तर लक्षात ठेवायचं त्याला पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं. तुमचा खूप जास्त वेळ वाचेल, तुम्हाला कन्वर्ट करण्याची गरज नाही नेहमी. नेक्स्ट सेकंड, जर झेड इज इक्वल टू तुम्हाला आयोटा दिलेलं मुलांना, काय दिलेलं आयोटा, तर सरळ दिसेल आपल्याला झेड इज इक्वल टू याला कसं लिहू शकतो आपण, कॉस ऑफ π/2 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ π/2. बरोबर आहे. सिमिलरली थर्ड याची जर यूज केला, झेड इज इक्वल टू जर मायनस आयोटा जर घेतला तर अँगल किती भेटेल मुलांना, 3π/2. तर त्याला कसं लिहिणार, कॉस ऑफ 3π/2 प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ 3π/2. हे रिमार्क लक्षात ठेवा. डायरेक्ट असं दिलेलं असतं, डायरेक्ट असं लिहितो आपण, म्हणजे तुमचा वेळ वाचेल खूप जास्त, म्हणजे तुमची मिस्टेक कुठेच होणार. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. कोणता, एक्सपोनेन्शियल. किंवा आपण त्याला युलर्स थेरम सुद्धा म्हणतो, युलर्स फॉर्म किंवा युलर्स थेरम. लक्षात ठेवा. आता काय असतं एक्सपोनेन्शियल फॉर्म, सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, e⁻⁻I ला आपण लिहितो मुलांना कॉस थिटा प्लस आयोटा टाइम्स साइन थिटा. कायम स्वरूपी लक्षात ठेवा, हा तो थेरम आहे. युलर्स फॉर्म म्हणतो आपण याला, किंवा युलर्स थेरम म्हणा किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय सांगितलं मुलांना, एक्सपोनेन्शियल फॉर्म e⁻⁻I इज नथिंग बट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आता मग तुम्ही e⁻⁻I लर्न करायची गरजच नाही. कसं लिहिणार मुलांना, जिथे थिटा आहे तिथे काय रिप्लेस करणार, मायनस थिटा. तर ते कसं दिसणार, कॉस ऑफ मायनस थिटा प्लस आयोटा टाइम्स साइन ऑफ मायनस थिटा. बरोबर आहे. मग साइन ऑफ कॉस ऑफ मायनस थिटा इज पॉझिटिव्ह कॉस थिटा, म्हणजे आपण लिहिणार कॉस थिटा. आणि साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, तर मायनस आयोटा टाइम्स साइन थिटा. युलर्स फॉर्म भेटला, e⁻⁻I इज नथिंग बट cos theta minus I times iota times sin theta. Another second form. Next,
त्याच्यानंतर नीट ऑब्झर्व कर, आपला जो पोलर फॉर्म आहे तो कसा दिलेला, मॉड झेड इज इक्वल्स टू मॉड झेड इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आयोटा टाइम साइन थिटा. बट दिस इज नथिंग बट एक्सपोनेन्शियल फॉर्म, तर त्याला कसं रिप्लेस करणार, झेड इज इक्वल्स टू मॉड झेड इंटू ई रेस टू पॉवर आय थिटा. त्याला काय लिहिणार, मॉड झेड इज इक्वल्स टू ई रेस टू पॉवर आय थिटा. लक्षात ठेवा, खूप महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो की काय काय शिकलो आपण. सगळ्यात पहिले शिकलो आपण मॉड्युलस ऑफ झेड किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. मॉड झेड म्हणजे काय, त्याचा अंडर रूट मध्ये रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज शिकलो वन बाय वन की कशा काय. नेक्स्ट त्याच्यानंतर काय शिकलो मुलांना आपण, प्रॉपर्टीज नंतर आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट इज आर्ग्युमेंट, म्हणजे अँगल. जो काही कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याने त्या एक्स रिअल ॲक्सिस सोबत काय अँगल बनवलेला, इज नथिंग बट आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग आर्ग्युमेंट काढली आपण. मग तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितली मी, जर तुम्हाला सेकंड क्वार्टरमध्ये जायचं तर मायनस प्लस असे जर कॉर्डिनेट दिलेले तर कोणत्या क्वार्टरमध्ये जाणार मुलांना आपण, सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंड क्वार्टरमध्ये पाय मायनस थिटा, थर्ड क्वार्टरमध्ये मायनस मायनस म्हणजे पाय प्लस थिटा, फोर्थ क्वार्टरमध्ये प्लस मायनस, तर कसं जाणार मुलांना आपण, 2 पाय मायनस थिटा प्लस मायनस 2 पाय मायनस थिटा, बरोबर आहे. मग आपण एक्झाम्पल घेतलेत आणि त्याच्यानुसार आर्ग्युमेंट काढले. नंतर प्रॉपर्टीज शिकलो. प्रॉपर्टीज नंतर मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवली. काय स्ट्रॅटेजी शिकवली, जर झेड इज इक्वल्स टू 1 असेल तर आर्ग्युमेंट 0 असते. जर झेड इज इक्वल्स टू आयोटा असेल तर आर्ग्युमेंट ऑफ झेड इज पाय बाय 2. जर -1 असेल तर पाय आणि मायनस आयोटा असेल तर 3 पाय बाय 2, बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर शिकलो मुलांना आपण पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर कोणताही कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे आणि त्याचा जर पोलर फॉर्म जर काढायचा आहे, त्याचा पोलर फॉर्म काय सांगितलं मुलांना मी, झेड इज इक्वल्स टू मॉड ऑफ झेड इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आयोटा टाइम्स साइन थिटा. नेक्स्ट पोलर फॉर्म शिकल्यानंतर आपण काय केलं मुलांना, की एक एक्झाम्पल घेतलं आणि त्याला पोलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं. त्याला कोणत्या फॉर्म मध्ये केलं, रिप्रेझेंट पोलर फॉर्म मध्ये. रिमार्क लिहून दिला मी तुम्हाला. काय रिमार्क लिहून दिला, झेड जर -1 असेल तर त्याला काय लिहू शकतो, कॉस पाय प्लस आय साइन पाय, बरोबर आहे. नेक्स्ट झेड इज इक्वल्स टू आयोटा जर दिलं, आता यालाच जर युलर्स फॉर्म मध्ये लिहायचं झालं आपल्याला, यात ज्या टर्म्स त्याला जर युलर्स फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिणार मुलांना आपल्याला, झेड इज इक्वल्स टू काय मुलांना, ई टू द पॉवर आयोटा टाइम्स पाय, बरोबर आहे. यालाच कसं युलर्स फॉर्म मध्ये लिहू शकतो, झेड इज इक्वल्स टू ई टू द पॉवर आयोटा टाइम्स पाय बाय 2. यालाच कसं लिहू शकतो, झेड इज इक्वल्स टू ई टू द पॉवर आयोटा टाइम्स 3 पाय बाय 2. तर तुमचा वेळ पण वाचेल. बघा त्याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट ऍड झाला, काय, कॉम्प्लेक्स नंबरला आपण पोलर फॉर्म मध्ये आणि त्याच कॉम्प्लेक्स नंबरला आपण युलर्स फॉर्म मध्ये पण लिहू शकतो किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. इथे 3 फॉर्म झाले. हा स्टँडर्ड फॉर्म आहे, समजा तर इथे लिहून घेऊयात आपण. हा आहे स्टँडर्ड फॉर्म, हा आहे पोलर फॉर्म आणि हा कोणता मुलांनो, एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर बघा स्टँडर्ड फॉर्मला तुम्ही पोलर फॉर्म मध्ये पण लिहू शकता, पोलर फॉर्मला तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पण लिहू शकता. मग हे लक्षात ठेवा, काय सांगितलं, झेड इज इक्वल्स टू -1 जर असेल तर पोलर फॉर्म नुसार कसं होणार, झेड इज इक्वल्स टू कॉस पाय प्लस आयोटा टाइम साइन पाय. झेड इज इक्वल्स टू आयोटा जर दिले असेल तर झेड इज इक्वल्स टू कॉस पाय बाय 2 प्लस आयोटा टाइम साइन पाय बाय 2, म्हणजे झेड इज इक्वल्स टू ई टू द पॉवर आय टाइम्स पाय बाय 2. नेक्स्ट झेड इज इक्वल्स टू मायनस आयोटा, तर झेड इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना, कॉस 3 पाय बाय 2 प्लस आयोटा टाइम साइन 3 पाय बाय 2, आणि त्यालाच कसं लिहिणार, ई टू द पॉवर आयोटा टाइम्स 3 पाय बाय 2. नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म शिकलो मुलांना, ई टू द पॉवर आय थिटा इज नथिंग बट कॉस थिटा प्लस आयोटा टाइम साइन थिटा. Next, e to the power minus I theta is nothing but cos theta plus minus iota times sin theta. Remember this. The z is equals to what? Mod of z into e to the power I theta.